रामकृष्ण हरी माऊली। गाव करावे स्वच्छ सुंदर, तेथे नांदे सुख समृद्धी भरपूर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला ग्राम स्वच्छतेचा हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे। सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने यंदाच्या आषाढी वारीमध्ये एक वेगळा आदर्श घालून देण्यात आलेला आहे। लाखो वारकऱ्यांच्या पवित्र पदस्पर्शानं आज धन्य होणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता ही केवळ मोहीम नाही आहे, ती विठ्ठल सेवेचीच एक निशब्द उपासना आहे। पहाटेच्या धुक्यातून उगवणारे चंद्रभागेचे विशाल वाळवंट। काही दिवसात इथे लाखो पावलं उमटणार, टाळ मृदुंगाचा निनाद घुमणार आणि भक्तीचा महासागर उसळणार। पण याआधीच सुरू झाली आहे एक वेगळी वारी स्वच्छतेची। या वर्षी खूप सुविधा स्वच्छ झालेली आहे, पण आता खूपच छान आहे। मी सरकारला धन्यवाद देते, ते स्वच्छता खूपच छान केली। शेकडो कर्मचारी, अधिकारी आणि यंत्रणा हातात झाडू, फावडे आणि कचरा संकलनाची साधनं घेऊन वाळवंट स्वच्छ करण्यासाठी राबत आहेत। प्रत्येक प्लास्टिकचा तुकडा, प्रत्येक कचऱ्याचा ढिगारा हटवत ते या पवित्र भूमीला नवसंजीवनी देत आहेत। ही वारी पाहता, या वाळवंटातील स्वच्छता पाहता सरकारने ज्या सुखसुविधा दिल्यात त्या खूप छान आणि खूप उत्तम आहेत। सर्व जागोजागी आंघोळीसाठी टेंट उभे केलेत, बाथरूम केलेत। वाळवंटातली स्वच्छता पाहता धन्य झालो। ही स्वच्छता केवळ वारी पूर्वीच मर्यादित नाही, वारकरी परतीच्या प्रवासाला लागल्यानंतरही ही मोहीम तितक्याच जोमानं सुरू राहणार आहे। म्हणजे अभिमान वाटायला लागलाय मला आता। म्हणजे एवढ्या वर्षातनं पहिल्यांदा असं स्वच्छता बघून खूप बरं वाटलं। लाखोंच्या गर्दीनंतरही चंद्रभागेचे वाळवंट पुन्हा पूर्ववत स्वच्छ व्हावं, पर्यावरणाचं संतुलन अबाधित राहावं आणि पुढील पिढ्यांनाही ही पवित्र भूमी निर्मळ स्वरूपात अनुभवता यावी। आता तर काळजी घेतलेलीच आहे आणि आता वाळवंट खूप स्वच्छ आहे आणि अशी चंद्रभागा स्वच्छ राहिली पाहिजे, यासाठी प्रशासनानं व्यापक नियोजन केलेलं आहे। आमचं प्रशासन आणि शासन खूप ताकदीनं काम करते। असंख्य अडचणी असल्या तरी सुद्धा आलेल्या पालख्यांचं स्वागत करत असताना, दिंडेकऱ्यांचं स्वागत करत असताना, भाविक भक्तांचं स्वागत करत असताना त्यांना कमीत कमी त्रास या ठिकाणी कसा होईल। पावसाचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये पावसाशी सुद्धा लढण्यासाठी आमचा पालखी तो आता सज्ज झालेला आहे। जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, एसपी असतील आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या 2 वर्षामध्ये वारीचं स्वरूप बदलून टाकलं। यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वारीपूर्वी आणि वारीनंतर स्वच्छतेचे नियोजन करून जिल्हा प्रशासनानं सेवेचा नवा मापदंड निर्माण केला आहे। वारी म्हणजे केवळ चालणारी पावलं नाहीत, वारी म्हणजे संस्काराची परंपरा आहे आणि स्वच्छता त्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे। चंद्रभागेचं निर्मळ वाळवंट आणि वारकऱ्यांची निर्मळ भक्ती आणि यातूनच प्रशासनेचं सेवेतून साकारलेलं संवेदनशीलतेचं रूप। यंदाची वारी ही भक्तीचीच नाही तर स्वच्छतेची प्रेरणादायी गाथा आहे।